शरद पवार हे गेली 50 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी राहिले आहेत। कालपर्यंत राज्यात आणि देशामध्ये काहीही घडायचं असेल तर पवारांना डावलून ते होत नाही असं बोललं जायचं। पण आज अचानक असा सूर लागला आहे की शरद पवारांच्या हाती काहीच उरलेलं नाही। भाजपने सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला आणि पवारांच्या हातातून सगळं निसटलं असा समज पसरवला जातोय। देवेंद्र फडणवीस विजयी झाले, भाजप जिंकले आणि शरद पवार पराभूत झाले असं चित्र रंगवलं जाते। पण हे सगळं तितकं सोपं आहे का? हा खरा प्रश्न आहे। कारण इतकी वर्षे प्रत्येक चाल अचूक खेळणारे शरद पवार इतक्या सहजपणे मैदान सोडतील का, हे मान्य करणं अवघड आहे। अजित पवारांचा पक्ष पुन्हा आपल्या ताब्यात आणण्याची संधी शरद पवारांनी कोणताही संघर्ष न करता सोडून दिली असं खरंच वाटतं का? अजित पवारांपासून ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत वैयक्तिक संबंध जपणाऱ्या पवारांना तटकरे पटेलसारख्या नेत्यांनी सहज मात दिली हे चित्र काहीतरी वेगळं सांगतं। सुनेत्रा पवारांचा अवघ्या 2 दिवसात शपथविधी होतो। तटकरे पटेलांना फडणवीसांकडून तात्काळ हिरवा कंदील मिळतो। अजित पवार गटाचे आमदार कुठलाही विरोध न करता निर्णय स्वीकारतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार शांतपणे हे सगळं पाहत राहतात। हे सगळं पाहिल्यावर कुठेतरी काहीतरी दडले असं वाटतं। पवार इतक्या सहजपणे धाव सोडतात असं वाटणं त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाला धरून नाही। कारण इतिहास पाहिला तर 2014, 17 आणि 2019 या तिन्ही वेळा भाजपसोबत चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत गेल्या होत्या। पण शेवटच्या क्षणी पवारांनी असा डाव टाकला की 2014मध्ये भाजप शिवसेनेचं गणित बिघडवून बाहेरून पाठिंबा जाहीर करणं, 2017मध्ये सेनेला बाजूला करण्याची अट घालणं आणि 2019मध्ये अजित पवारांना पुढे करून भाजपला पूर्णपणे गाफील ठेवणं, या सगळ्या खेळी पवारांनी यशस्वीपणे खेळल्या। मग आजचं चित्र इतकं वेगळं का दिसतंय? सुनील तटकरे यांनी स्वतः मान्य केले की विलिनीकरणाची चर्चा ही आधी पवार गटाकडून सुरू झाली होती। म्हणजेच पहिली चाल ही शरद पवार गटाकडून टाकली गेली आणि त्यानंतरच घाईघाईत शपथविधी उरकण्यात आला। जर असं झालं नसतं तर आजही अजित पवार गटाला अस्थिरता, संभ्रम आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिला असता। दिल्लीचं राजकारण पाहिलं तर भाजपला आमदारांपेक्षा खासदार अधिक महत्त्वाचे आहेत आणि शरद पवारांकडे आजही 8 खासदारांचं बळ आहे। केंद्रात मोदी सरकार मित्रपक्षांच्या आधारावर उभं असताना बळ दुर्लक्षित करता येत नाही। राज्यात भाजपला अजित पवार गट किंवा शिंदे गटाशिवाय सत्ता टिकवता येणं, पण केंद्रामध्ये तसं गणित नाही। त्यामुळे शरद पवारांची उपयुक्तता दिल्ली संपलेली नाही, उलट काही बाबतीत ती अधिक वाढलेली दिसते। अजित पवारांच्या अपघातानंतर घातपाताच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम देखील शरद पवार यांनीच केलं आहे। त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी सूर उभा राहण्यापासून रोखला गेला। अदानी प्रकरणात मोदींवर होणाऱ्या आरोपांना अप्रत्यक्षपणे थांबवण्याची ताकद देखील शरद पवारांकडेच आहे। म्हणूनच दिल्लीला शरद पवारांची गरज नाही असं ठामपणे म्हणता येत नाही। शपथविधीच्या दिवशी शरद पवार कॅमेऱ्यांसमोर येऊन म्हणतात की आपल्याला याबाबत काहीही माहिती नव्हती आणि त्यामुळे पवार कुटुंबात दुरावा असल्याचं चित्र समोर येतं। पण त्याचवेळी स्मारकाच्या निमित्ताने सगळे पवार एकत्र दिसतात आणि शरद पवार स्वतः अजित पवारांच्या घरी जातात। म्हणजेच मतभेद खरे होते की ते फक्त दाखवायचे होते, हा खरा प्रश्न निर्माण होतो। शरद पवार सदैव शांत आहेत आणि राजकारणात ज्यावेळेस पवार शांत होतात तेव्हा समोरच्यांची झोप ही उडलेली असते। म्हणूनच आज अजित पवार गटात आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये एकच प्रश्न सतत घोळतोय, तो म्हणजे शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? कदाचित हीच शांतता पवारांचा पुढचा डाव असू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।